भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि कोल्हापूरमध्ये या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे तो घेतला जाणार आहे। एकूणच जर आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला महायुतीला फारसं यश आहे ते मिळालेलं नाही आणि यावरच आता या संवाद बैठकीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, मार्गदर्शन आहेत ते करणार आहेत। साधारण 5:30 वाजण्याच्या सुमारास अमित शाह हे कोल्हापूरमध्ये दाखल होतील, करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतील आणि त्यानंतर या ठिकाणी महासैनिक दरबार हॉल आहे या ठिकाणी येऊन पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्या कार्यकर्त्यांशी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद आहेत ते साधणार आहेत। विधानसभेला नेमकं कशा पद्धतीने सामोरं जायचं या संदर्भातलं मार्गदर्शन देखील या ठिकाणी अमित शाह करणार आहेत। कारण एकूण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास 58 जागा आहेत आणि या 58 जागेमध्ये आत्ताच्या घडीला जर बघितलं तर केवळ 17 आमदार आहेत ते भाजपचे आहेत। त्यामुळे हा आकडा वाढवण्यासाठी अमित शाह आता नेमकं काय मार्गदर्शन करतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। राज्यातील भाजपचे जे सगळे प्रमुख नेते आहेत ते या मेळाव्याला या कार्यकर्ता संवाद याला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे अमित शाह आज पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्या कार्यकर्त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नेमकं काय मार्गदर्शन करतात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।